समाजात विधवा महिलांकडे अनेकदा सहानुभूतीने पाहिलं जातं, मात्र त्यांना समान संधी देण्याच्या बाबतीत आपण अजूनही मागे आहोत. विधवा महिला या समाजाचा अविभाज्य आणि सक्षम घटक असून त्यांच्या आयुष्यात आलेल्या अडचणीमुळे त्यांची ओळख मर्यादित होऊ नये. उलट त्यांच्यातील आत्मविश्वास, कौशल्य आणि जिद्द ओळखून त्यांना मुख्य प्रवाहात आणणं ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे, असं प्रतिपादन नगराध्यक्षा सौ मनीषा डांगे यांनी केलं. कुरुंदवाड नगरपालिकेच्या तबक मैदान येथील टेनिस हॉलमध्ये महिला व बालकल्याण विभागामार्फत विधवा महिलांच्या सन्मानार्थ हळदी कुंकू व खण नारळ देऊन सन्मान करण्याच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमात सौ सरोजिनी रावसाहेब पाटील, महिला बालकल्याण समिती सभापती ज्युवेरिया गोलंदाज, अलका मधाळे, विमल पोमाजे आदी प्रमुख उपस्थित होते. पुढे बोलताना नगराध्यक्षा सौ डांगे म्हणाल्या की नगरपालिका प्रशासनाच्या वतीनं अशा महिलांसाठी विविध उपक्रम, प्रशिक्षण आणि स्वावलंबनाच्या योजना राबवण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. त्यांना केवळ मदत नव्हे तर सक्षम बनवण्याचा आमचा प्रयत्न राहील. प्रत्येक विधवा महिलेनं आत्मविश्वासानं उभं राहता यावं आणि स्वतःच्या पायावर उभं राहता यावं हा आमचा ध्यास आहे. तसेच या महिलांना शासनाच्या सर्व योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. या कार्यक्रमात उपस्थित महिला नगरसेविकांच्या हस्ते शहरातील विधवा महिलांना हळदी कुंकू लावून महिलांच्या सन्मानार्थ खण नारळ देण्यात आलं. तसेच गिफ्टचंही वाटप करण्यात आलं. कार्यक्रमाचं स्वागत जयश्री पाटील यांनी केलं, तर प्रास्ताविक सभापती सौ ज्युवेरिया गोलंदाज यांनी मांडलं. कार्यक्रमास नगरसेविका आयशा बागवान, सुजाता जाधव, हसीना बागवान, पालिकेच्या कार्यालय अधीक्षक श्रद्धा वळवडे, प्रज्ञा चव्हाण, शिवमाला भोसले यांच्यासह शहरातील असंख्य महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप पडसूळ.